दिल्लीमध्ये साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर शरद पवार आणि पंतप्रधान मोदी एकत्र आले आणि त्यांच्या देहबोलीची चर्चा महाराष्ट्रात रंगली। ज्या पंतप्रधान मोदींनी लोकसभेच्या निवडणुकीवेळी शरद पवार यांच्यावर खालच्या भाषेत टीका केली होती, त्यामुळे आता पवारांच्या प्रति मोदींचे भाव का बदलले असा सवाल महाविकास आघाडीने उपस्थित केला। व्यासपीठ होतं मराठी साहित्य संमेलनाचं। सभागृहात गर्दी होती साहित्यप्रेमींची, पण लक्ष वेधलं ते मंचावरच्या दोन दिग्गज नेत्यांनी। आणि त्या पाठीमागचं कारण सुद्धा तसंच होतं। देशाचं आणि राज्याचं राजकारण आपल्या कृतीतनं फिरवण्याची ताकद असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार हे दोघेही जण या व्यासपीठावर एकत्र आले। या दोन नेत्यांमधल्या आदरयुक्त आणि अदबशीर कृतीची महाराष्ट्रासह देशभरात चर्चा झाली नसती तरच नवल। कारण हेच पंतप्रधान जेव्हा लोकसभेच्या वेळेला महाराष्ट्रात आले होते तेव्हा शरद पवारांना भटकती आत्मा म्हणून संबोधून गेले होते। जिनकी इच्छाएं पूरी नहीं होती, जिनके सपने अधूरे रह जाते हैं, वो आत्माएं भटकती रहती है। तर मोदींनी आपल्या भाषणांमधनं सतत राष्ट्रवादीचा उल्लेख नॅचरली करप्ट पार्टी असा केला होता। पवारांच्या राष्ट्रवादीत फूट पाडण्याचं खापर सुद्धा भाजपवरतीच फोडलं गेलं। पण आता त्याच पंतप्रधानांनी शरद पवारांप्रती दर्शवलेला आदर अनेकांना अचंबित करून गेलाय। आणि अगदी हाच धागा पकडत संजय राऊतांनी मोदींवर निशाणा साधला। मला असं वाटलं की मोदी बसणार नाहीत त्यांच्या बाजूला, भटकत्या आत्म्याच्या बाजूला प्रधानमंत्री कसे काय बसतील, त्याला कसं काय पीएमओने बसू दिलं? भटकती आत्मा आहे ना। तुम्ही जे म्हणताय आदर सन्मान मान, हा एक व्यापार आणि ढोंग असतो तेवढ्यापुरता। शरद पवारांचा कष्टातून उभा केलेला पक्ष मोदींनीच फोडला ना, तो कसला आदर सन्मान मान? शरद पवार असोत किंवा नरेंद्र मोदी, दोघेही राजकारणातले धुरंधर नेते। दोघे जेव्हा जेव्हा एकत्र येतात तेव्हा स्पॉटलाईट घेऊन जातात। राजकारणातला मुरब्बीपणा या दोघांच्याही ठाई ठाई दिसतो। शरद पवार कसे आपले गुरु आहेत याचा खुद्द मोदींनीच सांगितलेला किस्सा महाराष्ट्रच काय पण देशपातळीवरच्या राजकारणाच्या स्मृतीपटलावरनं कधीच पुसला जाणार नाही। राजकीय दोस्ती आणि सर्वपक्षीय संबंध कसे जपायचे यात या दोघांची मास्टरी आहे। त्यामुळे या दोघांच्या भेटीनंतर राष्ट्रवादी असो किंवा भाजप, दोघांकडनंही सामंजस्याच्या प्रतिक्रिया उमटल्या। आदरणीय पवार साहेबांचे आणि माननीय मोदीजींचे अनेक वर्षाचे घनिष्ठ संबंध राहिले। आमचे राजकीय मतभेद, अनेक कुटुंबांची राजकीय मतभेद आहेत, पण आमचे मनभेद हे कुणाबरोबरच नसतात। कारण का एका सशक्त लोकशाहीमध्ये आपण वैयक्तिक नाती एका जागेवर ठेवतो आणि आपण आपली राजकीय जी मतभेद असतात ते वेगळ्या ठिकाणी असतात। मोदी साहेब हे खूप मोठे नेते आहेत। आता ते सगळ्यांना समाविष्ट करून सगळ्यांना सोबत घेऊन चालणारे नेते आहेत आणि त्यामुळे त्यांचे वैयक्तिक संबंध हे सगळ्यांबरोबर चांगले असतातच आणि ते सगळ्यांचाच आदर करतात। कुठच्याही पक्षाचा नेता असेल, कुठच्याही पक्षाचा कार्यकर्ता असेल, प्रधानमंत्री म्हणून ते सगळ्यांचाच आदर करतात। गेल्याच वर्षी पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये भाजपला महाराष्ट्रात मोठं यश मिळू शकलं नाही, पण पवारांच्या राष्ट्रवादीनं कमाल केली। सध्या शरद पवारांच्या मागे 8 खासदारांची ताकद आहे, जी अर्थातच केंद्राच्या राजकीय गणितांमध्ये महत्वाची आहे। राजकारणात कुणी कुणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो असं म्हणतात, त्यामुळे एकमेकांवर टोकाची टीका करणारे, एकमेकांपेक्षा पूर्णपणे वेगळी राजकीय विचारधारा जपणारे नेते जेव्हा एकत्र येऊन एकमेकांप्रती स्नेहभाव दाखवतात तेव्हा राजकीय चर्चेचा धूर्त उठतोच। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।